हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलें। मी आरोग्यमंत्र्यांना फोन केला काय नमस्कार तू तेव्हा कळलं यांना जाऊ दे त्यांना एखाद्या कोपऱ्यामध्ये यांना पगार घ्यायचे फुकटाचा पगार घ्यायला तयार आहे हे खोटं बोलतं ते रजा टाकली नाही टाकली रजा बघूया आता सगळं रेकॉर्ड रजा वेगळ्या काय टाकली नाही यांनी कारण की ते दिवशी रात्री मला नाही माहिती माझी नातला आणला म्हणून माझा बी स्वतः दुखलं म्हणून मला बी कळाला माझ्या नाही दुखला असतात हे उपंडी झालं असतं का अजूनपर्यंत कोणाला कारण हे सांगा ते विचार जिल्हा परिषद सदस्य सरपंच येत आहे पण हे कधी विचारच नाही केला यांना माहिती आहे मला सगळं यांना अगोदरच सांगितलं मी हे कशावर गर्व आहे हे राजकारण करतं हे ड्युटी नाही करत तुम्हाला खरं सांगता अण्णा याला माहिती आहे मी रजपूत डॉक्टर आहे माझा मंत्री आहे तिकडे जयकुमार भाऊ इकडे एखादा पाटील डॉक्टर असेल किंवा कर्मचारी असेल हकीकतमध्ये मला थोडं कळतो हे यांचं त्यांच्या गर्व आहे यांना हे राजकारण करतं ते याला माझं तिकडे मंत्री आहे मला कोण उपटून घेणार आहे पण यांना मी सांगितलेलं आहे भाषणामध्ये किडे पडतील यांना फुकटाचा पगार सरकारचा घेता येईल ठीक आहे आता मी आलो केला परत निंबाळकर दादांना रात्री तिला पीपीएच म्हणजे ब्लिडिंग खूप होत होतं रात्री मी निंबाळकर एक मिनिट थांबा रेकॉर्डिंग पण दाखवते आणि त्यांनी आता हे निंबाळकर आहेत ना आता निंबाळकर डॉक्टरचा काही संबंध नाही बघा त्यांना काही संबंध आहे का ते आता नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी उचललं नाही मग सकाळी त्यांचा फोन आलेला होता हो फक्त त्यांचा तुमचा कवर क्षेत्राचा निगमदारांचा बंदच येतोय आता पण मगाशी यांचं बच्चू रेफर करायचं होतं म्हणून निगमदाराला करतोय शेवटी त्यांचं बंद येत होतं आता काय करणार मी रात्री 11 वाजता आलते इथं 11 वाजता म्हणजे मला डिलिव्हरी जागेवर टाकले डिलिव्हरी खाली होण्यासाठी मग मी ती चादरवर झोपली ब्लड भरलेली होती पूर्ण आईने साफ केलं तिच्यावर झोपवलं मला आणि माझ्या जागेवर दुसरी बाईला टाकून दिलं तेव्हापासून मी घरून पाणी आणलेलं ते एक बाटल भरून तेच टिकवलं सकाळी परत अजून भावाला फोन केला आणि पाणी मागवलं आणि नाश्ता पण नाही दिला चहा वगैरे पण नाही काहीच नाही सकाळपासून आम्ही जसं आहेत तसेच झोपलेले खाली सुद्धा नाही उतरले काका आले कर्मचारी ते आशा वर्कर ते आले ते साफसफाई केले थोडंफार आणि तुमचे येण्याच्या आधी साफ केले ते पण रात्रभर मला वॉशरूम लागलेली होती वॉशरूम पण लॉक होतं पूर्ण तिकडं खूप घाण होती जागाच नव्हती पाय ठेवायला सुद्धा नाही जागा होती सभापती पंचायत समिती सत्तरसिंग नारखा सुद्धा इथे विजिट मारली परवाईनी यांची आणि मी बोललेलो आहे यांच्या बापूला बापू याला बोललो म्हटलं दादा हे ऐकलं नाही म्हणे 5-6 महिन्यापासून मी समजवला मी यांना हे उत्तर दिला नाही यांच्याबद्दल तक्रारी अर्ज पण दिलेला आहे डीएचओ मोकळा काय आणि हे अण्णा आता हे समजून घ्या आम्ही त्या दिवशी ओरडलो ना म्हणून या चादरी आज नाहीतर हे बेड सुद्धा नव्हते एक पेशंट त्या दिवशी हेच डॉक्टर ड्युटीला होते त्या दिवशी सकाळी डिलिव्हरी झाली असेल ती बाई पहाटे कधीतरी ती बाईला अक्षरशः अण्णा यांनी खाली अंगणामध्ये झोपून ठेवलेले होते अंगणामध्ये हो हे बघा ना मी त्या डॉक्टर समोर होते त्या दिवशी बघून घ्या त्या दिवशी पण डॉक्टरांना सांगितलं अंगणामध्ये ना तो झोपला हे काय मग मी खोटं बोलतोय का त्या दिवशी काय झालं 2 डिलिव्हरी मी खोटं बोलतोय का तुम्ही असं नाही बोलायचं डॉक्टर साहेब तुम्हाला मी काय बोललो तुमची ॲम्ब्युलन्स समोर उभी होती बरोबर आहे ना तेवढ्यात मी आलो त्या बाईचा फोटो काढून घेतला मी तरी यांना हे नाहीये एक पेशंट पोहोचवायला ॲम्ब्युलन्स गेली होती पेशंट बाहेर काय 3 दिवस गायब राहता तुम्ही हो 2 मिनिटं
बोल बाळ इकडे बाळ इकडे पुढे कोळपेत आहे. कोलकाता आहे. काय 7 डिलिव्हरी एकटी मुलगी करणार 8 डिलिव्हरी एकटीनेच केली होती अण्णा. मी रात्री मी आलो तेव्हा सगळे ओपन झाले ते. आणि गोळ तू माझी नातला घेऊन आलो मी. ही पोरगीला विचारलं, म्हटलं तू एकटी काय करते इथे बेटा. म्हटलं हे काका म्हणे आतापर्यंत 5 डिलिव्हरी झाली, हे तुमची आली 6वी आणि नंतर असं 8 झाले. मग मी म्हटलं डॉक्टर कुठे आहे. डॉक्टर ते रजावर गेले, सुट्टीवर गेले. म्हणून मग नंबर दे यांच्या सूपचा. मोबाईल बंद. हे डॉक्टर म्हणजे डॉक्टर असताना मोबाईल बंद. हे का जनावर आहे काही असं वागणूक वागतं ते आदिवासी पट्टामध्ये. तेव्हा ते पाहिलं अण्णासाहेब पुरी घाण. एक चादरवर 8 डिलिव्हरी झाली एकाच बेडवर. काय चाललंय काय दिपाळीच्या आधी सर नाही, दिपाळी जाऊ द्या घरी. नियोजन केलं होतं आपण टाइम टेबल प्रमाणे. तर मला हे सांगा, एका चादरीवर 8 डिलिव्हरी करणं बरोबर आहे का आरोग्याच्या दृष्टीने. नाही तसं योग्य नाही. मग तुला जेलमध्ये पाठवले पाहिजे. काय आदिवासी काही नाही समजतले आपण कमसे कम त्यावर जो 10-15 फोन केले. मी आरोग्य मंत्र्यांना फोन केला. चादरवर 8 डिलिव्हरी ती आमूर रातीला या ती रातीला मी निप्रेगाचे पेल करायला था लगेच तिने कधी आम्ही आमरी बाई सफाई करले ती लगेच पलटावी पोली कधी बाई करले था एकच चादरवर आणि रक्तचा सारे आपण दिदाहडामा काही 1 डिलिव्हरी आणि दिदाहडामा 8 डिलिव्हरी ही काही ते जे एक चादरवर असं काही रे. एक चादरावर पलटावी पुशी आपण बायाक लावला ते धाडे जो चादर फार मोठी बेकारी असेल. सोनारा तुम्ही जर कधी वेगळा होता ने सो चादर देखाडी देता बाकी ना हमका जे झुटा बनायले भाऊ आपण गरीब माणसं कधी बोलले नाही देता. ती करीन में कहले डॉक्टर पत्रा वाजता फुकटलेले कस काय बाटली नि चढाई रे जी प्रेरणा कसता पण आणि राती गुटिया कस काय नि कही मेसे का जी प्रे राती पोट दुखे काय ती मेसे कस काय नि कही तू गुटिया खावडी नि खावड्या की नि खावड्या करी कानी बोली सिस्टम नि असं कहणं पडलं मला तिची कहे मारा एवढा कपडा पड रे मेसे का भी दिमाग में चल रहे मैं भी एकली बाई तुम कर रहे असं तेरा भी कर पड्या तेरी खरली बात बिचारी इंसान एक थे बिचारी हां एक कही किती लावकर साफ केलं होतं सकाळी सर. असं? पाण्याने निघत नाही सर, ते पाण्याने साफ केलं ते. तुझ्याकडे काय दुसरं काय नाही साफ करायला. दुसरं मेडिकलवर निघत नाही जाऊ. सर सर नाही काय मेडिकलवर आहे, मेडिकलवर निघत नाही. हे रक्ताचे डाग डिलिव्हरीचे तसेच आहे. अजून पण सुधरत नाही. हे तर काय सांगणार यांना आता. करू आपण. तर लावला रात्री 11 वाजता. मग या कोणचे डॉक्टर आहे की नाही. एक सिस्टर एकच आहे. मग खूप अडचण छे. टाका लागला छे. बाटली में चढ़ा पानी चढ़ा पे आकस्ता पना नहीं ऐसा मारा कहना पड़े थी निकाल कमजोरी से कहिया ते में